नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 6 सांख्यिकी. या प्रकरणामधील वारंवारता बहुभुज आज आपल्याला पाहायचा आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण आयतालेख पाहिला होता. आयतालेख कसा काढायचा ते प्रत्यक्ष आयतालेख आपण काढला होता आणि सराव संच 6.4 मधील उदाहरणे आपण सोडवलेली होती. आयतालेख हा आलेखरूप पद्धतीने माहितीचे सादरीकरण करण्याचा एक भाग आहे, एक प्रकार आहे. त्यातलाच एक प्रकार वारंवारता बहुभुज हा सुद्धा आहे. तर आज आपण वारंवारता बहुभुज म्हणजे काय आणि तो कसा काढला जातो त्याचा विचार आपण करणार आहोत. तर बघा, वारंवारता बहुभुज. वारंवारता सारणीतील माहिती विविध प्रकारे दर्शवता येते हे आपल्याला माहिती आहे. आपण आयतालेखाचा अभ्यास केला आहे, केलाय प्रत्यक्ष आपण काढलाय आलेख कागदावर आयतालेख. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे वारंवारता बहुभुज हा आहे. वारंवारता बहुभुज काढण्याच्या दोन पद्धती आहेत. एक पहिली पद्धत आयतालेखाच्या मदतीने काढता येते. म्हणजे पहिल्यांदा दिलेल्या माहितीच्या आधारे आयतालेख काढून घ्यायचा आणि त्या आयतालेखाच्या प्रत्येक आयतालेखाच्या वरच्या डोक्यावर त्याचे मध्यबिंदू घेऊन आपल्याला ते जोडून या ठिकाणी वारंवारता बहुभुज काढता येते. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे आयतालेख न वापरता काढता येतो. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, तुमच्या पुस्तकामध्ये या दोन्ही पद्धतीने काढून त्यांनी दाखवलेला आहे. मी या ठिकाणी आयतालेखाचा वापर न करता आपण या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करू. समजतं? आपण सराव संच 6.5 मधली उदाहरणे सोडू. प्रत्यक्ष आलेख कसा काढायचा, वारंवारता बहुभुज कसा काढायचा ते उदाहरणातूनच स्पष्ट होणार आहे. समजावून सांगायचं म्हटले उदाहरणच घ्यावं लागतं. मग आपण सराव संच 6.5 मध्ये जी उदाहरणे आहेत ती वारंवारता बहुभुज काढण्याची उदाहरणे आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला सांगितलंय तुम्हाला त्या ठिकाणी बहुभुज कसा काढायचा हे जसं महत्वाचं आहे तसंच वारंवारता बहुभुजाचं वाचन सुद्धा करावं लागतं. तर बहुभुज काढण्याच्या अगोदर आपण पहिलं जे उदाहरण आहे त्याचं वाचन करण्याचं आहे. तर खालील बहुभुजाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. वारंवारता बहुभुज दिलाय आपल्याला, त्याचं निरीक्षण करायचंय आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारले त्यांची उत्तरं आपल्याला द्यायची. वाचन करतानाच बऱ्याचपैकी आपल्याला ते वारंवारता बहुभुज म्हणजे नेमका काय असतो ते समजणार आहे. बघा या ठिकाणी वारंवारता बहुभुज काय दिलेला आहे, हा दिलेला आहे. काय केलंय बघा, हा एक साक्ष आहे बरोबर आणि हा काय आहे वाय अक्ष. एक साक्षावर काय दिले, गुण दिलेले आहे. एक साक्षावर गुण दिलेले आहे आणि वाय अक्षावर त्याची विद्यार्थी संख्या दिलेली आहे. म्हणजे एक साक्षावर थोडक्यात वर्ग मध्य काढायचे असते. हे वारंवारता बहुभुज काढायचे म्हटले ना की तो वर्ग मध्य लागतं आणि वाय अक्षावर विद्यार्थी संख्या म्हणजे त्या संबंधित वर्गाशी असणारी जी वारंवारता आहे ती वाय अक्षावर दिलेली असते. योग्य प्रमाण घेऊन ती घेतलेली असते. एक साक्षावर सुद्धा योग्य प्रमाण घेतलेलं आहे. काय घेतलंय, एक साक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 गुण घेतलेले आहे. तर वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी हे घेतलेले आहे बरोबर. तर हा एक साक्ष, हा वाय अक्ष. एक्स अक्षावर ज्यावेळेस प्रत्यक्ष तुम्ही काढणार आहात त्यावेळेस त्या ठिकाणी काय घ्यायचे, तिथं वर्ग मध्ये घ्यायचे आणि या ठिकाणी वारंवारता म्हणजे या आता विद्यार्थी आहेत म्हणून विद्यार्थी, अजूनही दुसरंही काय असू शकतं.
थोडक्यात वारंवारता घ्यायची वाया. आता हे जे आपल्याला दिलाय वारंवारता बहुभुज याचं निरीक्षण करा. इथं गुण दिले, इथं विद्यार्थी. बरोबर. बघा मग या ठिकाणी काय दिसतं तर हे कंसात लिहिलंय ते हा 35 म्हणजे काय 30 ते 40 याच्या मध्यावर येणारा बिंदू म्हणजे हा वर्ग मध्य आहे. काय वर्ग मध्य 35. तर ही 20 काय आहे त्या वर्ग मध्याशी संबंधित असणारी विद्यार्थी संख्या. म्हणजे पहिलं जे निर्देशक असतो हा कंसातला तो एक्स अक्षावर संबंधित असतो आणि दुसरा निर्देशक हा वाय निर्देशक असतो. म्हणजे 35 हे या 20 ते 30 या वर्गाचा वर्गमध्ये आहे. 35 हा काय आहे 20 ते 30 या वर्गाचा वर्गमध्ये 25 पाहिजे. हा 35 इथं आला हा बिंदू 30 ते 40 या वर्गाचा तो वर्गमध्ये आहे. तर 20 ही काय त्याची वारंवार हा 45-40 म्हणजे काय हा 40 ते 50 या वर्गाचा वर्गमध्ये आहे. तर 40 ही त्याची काय आहे वारंवारता आहे. 55 ते आणि 50 हे काय 55 म्हणजे 50 ते 60 या वर्गाचा वर्गमध्ये आहे आणि 50 ही त्याची काय आहे वारंवारता आहे. 65 ही 60 ते 70 या वर्गाचा वर्गमध्ये आहे आणि 60 ही त्याची वारंवारता. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी दिले. 75 हा 70 ते 80 या वर्गाचा वर्गमध्ये आहे. तर 35 ही त्याची काय आहे वारंवारता आहे. त्यानंतर 85 हा 80 ते 90 या वर्गाचा वर्गमध्ये आहे. तर 15 ही त्या वर्गाची काय आहे वारंवारता आहे. पण या ठिकाणी बघा वारंवारता बहुभुज खाली या ठिकाणी एक अक्षावर टेकला जोडला गेला तिकडे पण जोडला गेला. म्हणजेच 20 ते 30 या वर्गाचा वर्गमध्ये जो आहे तो म्हणजे 25 हा एक्स निर्देशक आहे त्याचा. तर वाय निर्देशक हा त्याचा 0 असतो. आणि एक अक्षाला त्यानं स्पर्श केलाय टेकलाय म्हणून तो एक्स वाय निर्देशक 0 झाला. इथेही वाय निर्देशक 0 आहे. मात्र एक निर्देशक हा 90 ते 100 या वर्गाचा वर्गमध्ये म्हणजे 95. म्हणजे हा जो वारंवारता बहुभुज आहे दोन्ही बाजूंना एक्स अक्षाला त्याने जोडला गेला पाहिजे तरच तो वारंवारता बहुभुज पूर्ण होतो अन्यथा पूर्ण होत नाही. मग आता वारंवारता बहुभुज तुम्ही पाहिलाय याचे निरीक्षण केले तुम्ही याच्यावर आधारित काही प्रश्न विचारले त्यांची उत्तरं आपण देऊ. बघा पहिला प्रश्न काय जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहेत. हे वर्ग आहेत बरं का 20 ते 30 30 ते 40 40 ते 50 50 ते 60 हे काय आहेत वर्ग आहे. आणि हे 35 45 55 65 हे काय प्रत्येक वर्गाचा वर्ग मध्य आहे. मग जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहेत बघायची. तो हायेस्ट वारंवारता किती आहे इथं 7 आहे. ठीक आहे 7 इथे गेले ना 7 काय रे वर्गमध्ये 65 आहे. 65 वर्गमध्ये कुणाचा आहे 7 ते 70 या वर्गाचा वर्गमध्ये आहे तो. म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या 7 ते 70 या वर्गात आहे. बरोबर आहे का. लिहू आपण मग उत्तर इथं जास्तीत जास्त विद्यार्थी 7 ते 70 या वर्गात आहेत. बरोबर आहे मनाचं लिहिले का आपण नाही याचं निरीक्षण केलं आणि याच्या आधारे आपण लिहितो. दुसरा प्रश्न काय बघा शून्य वारंवारता असणारे वर्ग लिहा. शून्य वारंवार म्हणजे ज्याचं वाय निर्देशक वारंवारता कुठे घेतली आपण वाय अक्षावर घेतली. असे वर या ठिकाणी सांगा वर्ग की त्यांची वारंवारता 0 आहे. कोणता असेल या ठिकाणी टच झालाय का म्हणजे 20 ते 30 या वर्गाची वारंवारता 0 आणि 90 ते 100 या वर्गाची सुद्धा वारंवारता 0. 0 वारंवारता असणारे वर्ग 20 ते 30 नाही का 20 ते 30 आणि 90 ते 100 हे आहेत. पुढचा प्रश्न बघा त्यातला 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या
वर्गाचा मध्य किती. बघा पहिलं काय विचारलं होतं, वर्ग विचारलं, आता काय मध्य विचारलं. 50 विद्यार्थी कुठे आहे रे, हा 50 विद्यार्थी संख्या असणार इथेच बघू शकता काय 55 हा त्याचा मध्य. 50 विद्यार्थी संख्या असणारा 50 ते 60 हा वर्ग आहे. मग या वर्गाचा मध्य काय असतो 55. 50 अधिक 60 भागिले 2 110 भागिले 2 म्हणजे 55. म्हणून 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य किती आहे 55 आहे. पुढचा प्रश्न बघा त्याच्यावर आधारित. वर्गमध्य 85 असणाऱ्या वर्गाची खालची व वरची वर्ग मर्यादा लिहा. वर्गमध्ये किती आहे 85. कुठे आहे 85 हा 85. कोणता वर्ग आहे तो 80 ते 90. या 80 ते 90 वर्गाचा वर्गमध्ये किती आहे 85. म्हणजे 80 काय त्या वर्गाची खालची वर्ग मर्यादा आणि 90 काय वरची वर्ग मर्यादा. म्हणजे खालची वर्ग मर्यादा 80 वरची वर्ग मर्यादा 90. म्हणून वर्गमध्य 85 असणाऱ्या वर्गाची खालची व वरची वर्ग मर्यादा अनुक्रमे 80 व 90 आहेत. पाचवा प्रश्न बघा काय 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती. 80 ते 90 या वर्गामध्ये गुण मिळवणारे विद्यार्थी म्हणजे 80 ते 90 या वर्गाचे काय करायचे आम्हाला. वर्गमध्ये 85 असतो त्या वर्गाशी संबंधित आपल्याला वारंवारता काय किती आहे 15. किती आहे 15. गुण मिळवणारे विद्यार्थी किती मग 15 विद्यार्थी. म्हणजेच 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत 15 विद्यार्थी. किती विद्यार्थी आहेत ते 15. समजलं. तर अशा प्रकारे आपण हा सराव संच 6.5 मधला पहिला प्रश्न. काय रे पहिल्या प्रश्नामध्ये दिलेला स्तंभ आपला बहुभुजालेख आहे. दिलेला बहुभुज म्हणा किंवा बहुभुजालेख म्हणा किंवा वारंवारता बहुभुज म्हणा तिघांचा अर्थ एक. हा बहुभुज दिलेला आहे त्याचं आपण निरीक्षण केलेलं आहे म्हणजे वाचन केलेलं आहे आणि त्याच्यावर आधारित जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं आपण काय केलेली आहेत लिहिलेली आहेत. यानंतर आपल्याला हा जो वारंवारता बहुभुज आहे तो काढायचा कसा ते आपल्याला पाहायचं आहे. पहा सराव संच 6.5 मधला तिसरा प्रश्न. एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या खालील सारणीत दिली आहे. या सारणीवरून वारंवारता बहुभुज काढायचा आहे. काय दिले टक्केवारीचे वर्ग दिले आणि तेवढे टक्केवारी मिळवणारे विद्यार्थ्यांची संख्या दिली आणि काढायचं आहे काय वारंवारता बहुभुज. त्याची सारणी दिली ही सारणी दिलेली आहे. निकाल दिलाय टक्क्यामध्ये 30 ते 40%, 40 ते 50%, 50 ते 60%. अशा प्रकारे हे निकाल टक्केवारीचे वर्ग दिले. प्रत्येक वर्गाची वारंवारता म्हणजे विद्यार्थी संख्या दिली. 30 ते 40% मार्क मिळवणारे 7 विद्यार्थी, 40 ते 50% मार्क मिळवणारे 33 विद्यार्थी, 50 ते 60% मार्क मिळवणारे 45 विद्यार्थी, 60 ते 70% मार्क मिळवणारे 65 विद्यार्थी, 70 ते 80% मार्क मिळवणारे 47 विद्यार्थी, 80 ते 90% मार्क मिळवणारे 18 विद्यार्थी, तर 90 ते 100% मार्क मिळवणारे 5 विद्यार्थी. वारंवारता बहुभुज काढायचं म्हटलं की आम्हाला माहिती आहे हा निकालाचे वर्ग दिले आणि ही विद्यार्थी संख्या दिली म्हणजे वारंवारता दिली. पहिल्यांदा आपण बघायचे वर्ग सलग आहेत का आहे. या वर्गाचे आपण काय करायचे वर्ग मध्य काढून घ्यायचे. काय करायचे वर्ग म्हणजे हा जो तक्ता आहे ना मी तक्त्याला उभा करतो. पहिला असेल आपला निकाल टक्के म्हणजे वर्ग लिहायचे. दुसरा कॉलम आपला येईल विद्यार्थी
संख्या त्याच्या अगोदर आपण वर्ग मध्याचा कॉलम करायचा. तिसरा कॉलम हा विद्यार्थी संख्येचा असेल आणि चौथा कॉलम आपला असेल बिंदूंचे निर्देश. करू आपण हे 4 कॉलम आपण करून घेतले, 4 स्तंभ केले. पहिला स्तंभ दिलेला आहे आपल्याला वर्गाचा निकाल टक्क्या. दुसरा कॉलम आपण घेतोय वर्गाचा. हा पहिला कॉलम आडवा आहे तो उभा केलाय. वर्ग मध्याचा दुसरा कॉलम घेतो. तिसरा वारंवारता, संबंधित वर्गाची वारंवारता या ठिकाणी दिलेली आहे, ती लिहिलेली आहे. शेवटचा कॉलम घेतो बिंदूंचे निर्देशक. त्यामध्ये काय येतं, हा वर्ग मध्य आणि वारंवारता असे कंसात लिहायचं. पण मी या ठिकाणी काय केलंय बघा, एक वर एक आडवा ओळ रिकामी ठेवली आणि शेवटी पण एक आडवी ओळ रिकामी ठेवली. का रिकामी ठेवली? पहिला वर्ग कोणता आहे? 30 ते 40. पण त्याच्या आधीचा वर्ग कोणता असेल? त्याच्या आधीचा वर्ग कोणता असेल? बघा ना, वर्गाची वर्ग मर्यादा काय या ठिकाणी? वर्गाचे वर्गांतर काय? 30 ते 40, 10चं वर्गांतर, 40 ते 50, 50 ते 60. मग 30 ते 40च्या अगोदरचा वर्ग कोणता असेल रे? 20 ते 30. कारण याची वर्ग आपल्या वर्गा वारंवारता 7 दिली, आधीच्या वर्गाचं काहीच नाही दिलं. म्हणजे याचा अर्थ तसे विद्यार्थी किती आहेत? 0 विद्यार्थी. आधीच्या वर्गामध्ये 20 ते 30% मार्क मिळवणारे विद्यार्थी नाहीतच, म्हणून तो दिलेला नाही. पण वारंवारता बहुभुज काढायचा म्हटलं की तो एक साक्षाला आम्हाला जोडावा लागतो, टच करावा लागतो, स्पर्श करावा लागतो त्यानं. म्हणून आधीचा वर्ग एक या ठिकाणी घ्यायचा. किती असेल तो वर्ग? 20 ते 30. त्याची वारंवारता किती आहे? काहीच नाही, या ठिकाणी तो वर्गच दिलेला आहे. याचा अर्थ तसे विद्यार्थी नव्हते म्हणून दिलेले नाही, म्हणून ते विद्यार्थी किती आहे तिथं? 0. तुम्ही या तक्त्यामध्ये हा एक वर्ग अगोदरचा वाढवायचा 20 ते 30चा, त्याची वारंवारता 0 लिहायची. जसा अगोदर वाढवलाय तसा शेवटी पण आपल्याला वाढवावं लागेल. 90 ते 100च्या नंतरचा वर्ग कोणता असेल? 100 ते 110. 100 पेक्षा जास्त मार्क नसतातच ना? असतात नाही, कारण 100 मार्काच्या पेपरला जास्तीत जास्त मार्क 100 असते, म्हणून तो दिलेला नाही. म्हणजे त्या ठिकाणी तसे मार्क नाही, म्हणजे तसे विद्यार्थी नाही. तरी सुद्धा या ठिकाणी तो आपला बहुभुज पूर्ण होत नाही, म्हणून पुढचा एक वर्ग घेतलाय 100 ते 110. तसे विद्यार्थी नाहीतच, म्हणून त्याची वारंवारता आपण म्हणूनच 0 घेतलेली आहे. काय केलं नवीन समजलं का? हा एक वर्ग आधी वाढवला, त्याच्या अगोदर सुरुवातीचा त्याची वारंवारता 0 घेतली, शेवटी एक वर्ग वाढवलाय त्याची वारंवारता सुद्धा 0 घेतलेली आहे. आता काय करायचं? ह्या प्रत्येक वर्गाचं वर्ग मध्य काढायचं. वर्ग मध्य कसे काढतात माहिती आहे तुम्हाला? खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा भागिले 2, म्हणजे खालची सीमा अधिक वरची सीमा भागिले 2. काय येणार आहे? 20 अधिक 30, 50 भागिले 2 केलं किती येतं? 25. 30 अधिक 40, 70 भागिले 2, 35. 40 अधिक 50 किती येतं? 90 भागिले 2 करा, 25. 50 अधिक 60, 110 भागिले 2, 55. 60 अधिक 70, 130 भागिले 2, 65. 70 अधिक 80, 150 भागिले 2, 75. 80 अधिक 90, 170 भागिले 2, 45. 90 अधिक 100, 190 भागिले 2, 55. 100 अधिक 110, 210 भागिले 2, 105. हे सगळे वर्ग मध्ये काढले. हे वारंवारता दिली आहे आपल्याला, पण आपल्याला बहुभुज काढण्यासाठी जे बिंदू आपल्याला स्थापन करावे लागतात त्या बिंदूंचे निर्देशक लिहायचे. निर्देशकामध्ये पहिला निर्देशक एक्स निर्देशक असतो, दुसरा वाय निर्देशक. म्हणजे वर्ग मध्ये आपण एक्स अक्षावर घेणार आहोत योग्य प्रमाण घेऊन, तर वारंवारता आपण वाय अक्षावर घेणार आहोत योग्य प्रमाण घेऊन.
आणि बिंदू कोणते असतील मग? पहिला बिंदू असेल 25 0, इथं कंसात नाही, एक्स निर्देशक 25, वाय निर्देशक 0. दुसरा बिंदू काय? 35 7, 45 33, 55 45, 65 65, 75 47, 85 18, 95 5 आणि 105 0. बरोबर, हे बिंदूंचे निर्देशक. आता तुम्ही काय करायचंय? आलेख पेपर घ्यायचा, आलेख कागदावर एक्स अक्ष घ्यावा काढायचा, वाय अक्ष काढायचा, एक्स अक्षावर योग्य प्रमाण घ्यायचे आणि हे वर्ग मध्ये लिहायचे, वाय अक्षावर योग्य प्रमाण घ्यायचे आणि वारंवारता लिहायची. आलेख कागदाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात प्रमाण लिहायचे आणि आपल्याला हा बहुभुज काढायचा आहे. प्रत्यक्ष आपण काढू. आपण या तक्त्याचा वापर करून या बिंदूंची स्थापना आपण या आलेख कागदावर करणार आहोत. काढू आपण, लगेच करू. पहा मग. तर आत्ताच आपण हा तक्ता तयार करून घेतलेला आहे. ही सारणी पूर्ण केलेली आहे. या सारणीमध्ये हे वर्ग आहेत आपले, पण हे वर्ग मध्ये आहेत, ही वारंवारता आहे आणि हे बिंदूंचे निर्देशक आहेत. आलेख कागदावर आपण घ्यायचा हा आलेख कागद. ह्या आलेख कागदावर काय केलंय मी बघा, या ठिकाणी काय करतोय, हा एक्स अक्ष आखून घेतला. आलेख कागदावर खाली 3-4 वळी सोडायच्या, आडवी लाईन काढायची, तिला आपण एक्स अक्ष म्हणतो. तिला एक्स एक्स डॅश असं पण लिहिलंय. जसं आयतालेखामध्ये केलं होतं ना, तसंच इथं आहे. एक्स अक्षावर आपण काय घेतलंय, त्याला निकाल घेतलेला आहे. निकाल म्हणजे हा दिलाय ना आपल्याला निकाल, हे निकालाचे हे वर्ग मध्ये घ्यायचे आपल्याला. निकालाचे वर्ग मध्ये घ्यायचे आपल्याला. निकाल वर्ग मध्ये आपण एक्स अक्षावर घ्यायचे आणि त्याला इथं वाय अक्ष काढलाय आपण, एक उभी रेषा. डाव्या बाजूला 2-3 वळी सोडल्या, उभी एक त्याला याला लंब असणारी रेषा काढली, तिला वाय अक्ष म्हणतात. त्या वाय अक्षावर काय घेतलंय आपण, विद्यार्थी संख्या घेतली, वारंवारता, ती वारंवारता त्याची. आणि याचा आपल्याला काय काढायचं आहे, वारंवारता बहुभुज काढायचा. एक्स अक्षावर वर्ग मध्ये दिलेत आपल्याला 25 35 45. कितीचा फरक आहे रे, 10चा फरक आहे. कितीचा फरक आहे, 10चा. म्हणून 1 सेंटीमीटर बरोबर 10 हे प्रमाण घेऊ आपण. 1 सेंटीमीटर बरोबर 10 हे प्रमाण घेऊ आपण. म्हणून इथं प्रमाण घेतो मी. एक्स अक्षावर 1 सेमी बरोबर 10% मार्क आहे, ते 10% घेतलं मग या ठिकाणी. म्हणून 10% घेतलंय म्हणल्यावर कमीत कमी वर्ग मध्ये किती आहे आपला, 25 नव्हता तो, पण आपण घेतलाय. खरं 35 पासून आपलं चालू आहे, परंतु आपण हा घेतलाय, एक सुरुवातीला आणि एक शेवटी, कारण आपला बहुभुजच त्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून 25 35 45 हे वर्ग मध्य एक्स अक्षावर लिहायचे. लिहिले मी इथं 25 35 45 55 65 75 85 95 105. पण हे बघा ना, इथे एक्स अक्ष आणि वाय अक्ष इथं जिथे छेदतो त्याला आरंभ बिंदू म्हणतात. तिथे किती आहे रे, 0. आणि एक्स अक्षावर किती घेतले प्रमाण आपण, 1 सेमी बरोबर 10. मग इथं किती यायला पाहिजे, 10. इथे किती यायला पाहिजे, 20. पण घेतलंय किती, 25. इथे किती यायला पाहिजे, 30. घेतलंय किती, 35. मग काय करायचं, याचा अर्थ याला अक्ष संकोच करायचा. हा अक्ष संकोच करायचा, घडी घालायची त्याची. बरोबर आहे. आपण आयतालेख मध्ये सुद्धा घातली होती घडी, तशी ही घडी घातली. पुढे काय करायचंय बघा, ही विद्यार्थी संख्या घेतली आपण वाय अक्षावर. 1 सेंटीमीटर बरोबर प्रमाण काय घेतलंय, 10 विद्यार्थी हे प्रमाण घेतलं. म्हणजे या ठिकाणी 10 शून्यानंतर 10 20 30 40 50 60 70 80 हे काय घेतले, विद्यार्थी संख्या घेतली. बरोबर. आता काय करायचंय बघा, हे बिंदूंची स्थापना करायची. कोणते बिंदू, हे बिंदू स्थापायचे. पहिला बिंदू किती आहे बघा, 25 0. हा पहिला 25 म्हणजे एक्स निर्देशक असतो आणि हा दुसरा म्हणजेच कंसातला वाय निर्देशक असतो.
बघा बरं 25 शून्य कुठे येईल मग? एक्स अक्षावरचा 25 कुठं आहे? इथं आहे. वाय अक्षावरचा शून्य कुठं आहे? इथं आहे. म्हणजे तो ज्याचा एक वाय निरीक्षक शून्य असतो तो बिंदू कुठं असतो? एक्स अक्षावर असतो. हा तो बिंदू झाला. दुसरा बिंदू काय आपला? बघा दुसरा बिंदू 35 7 म्हणजे एक्स निर्देशक 35, वाय निर्देशक 7. बघा एक्स अक्षावर 35 कुठं आहे? इथं. तिथून कुठे जायचंय? वाय अक्षावरच्या 7 कडे जायचंय. किती आहे इथं? 0. हा किती आहे? 10. दोघांच्या मध्ये लहान लहान 10 घर आहेत ना, त्यातलं 7वं घर घ्यायचं. 35च्या वर जावा, वर 10 घर, 7 घर. 1 2 3 4 5 6 7 इथं आला बघा. हा बिंदू आला 35च्या वर. हा बिंदू आला 7. दिसला? ठीक आहे. पुढचा बिंदू काय? 45 33. एक्स निर्देशक 45, वाय निर्देशक 33. एक्स निर्देशक 45, तिथून 33 पर्यंत जावा. 10 20 30. 30च्या पुढे लहान लहान 3 घरं. 1 2 3 या ठिकाणी आला का इथं? हा बिंदू आला तो आपला. पुढचा बघा काय तो? 55 45. हा घेतला आपण, हा घेतला, हा घेतला, हा राहिला आता. 55 45 हा घेऊ आपण. 55 45. एक्स अक्षावर हा 55, तिथून 45. 10 20 30 40 45 आला. ठीक आहे. त्यानंतरचा बिंदू 65 65 हा घ्यायचा. एक्स निर्देशक 65, वाय निर्देशक सुद्धा 65. कुठे 65? या ठिकाणी. तिथून 65. 10 20 30 40 50 60. 60च्या पुढे 5 घरं. हा 65 आला. खरा बिंदू हा आहे बरं का मधला. तो दिसावा म्हणून मी बाहेरनं राऊंड केलाय त्याला. खरा बिंदू कोणता आहे? आतमध्ये आहे तो. पुढचा बिंदू 45 75 47 तो घ्यायचा. एक्स अक्षावर बघा 75 कुठं आहे? हा 75. तिथून किती? वाय अक्षावर किती घ्यायचा आहे? 47. 10 20 30 40. 40च्या पुढे 7 घरं. ही 5 आणि ह्याच्या पुढे 2 7 इथं येतो. हा बिंदू घेतला. पुढचा बिंदू कोणता आहे? 85 18. ठीक आहे. 85 18 घेऊ. 85 तिथून 18. 10 10च्या पुढे 8 घरं जायचे. या ठिकाणी. त्यानंतर 95 5. 95 5 5 म्हणजे इथं झालं. हा 5 लहान लहान घरं 5 घेतली. आणि शेवटचा 105 0. 105 0 वाय निर्देशक 0 आहे म्हणजे तो बिंदू एक्स अक्षावर असतो. अशी बिंदूंची स्थापना करून घ्यायची. बिंदूंची स्थापना करून घेतल्यानंतर हे सगळे बिंदू पट्टीच्या साह्याने जोडायचे. सलग जोडायचे बरं का, पण मध्ये गाळायचं नाही एखादा. हे पहिले 2 बिंदू आहेत का? हे जोडले. एक्स अक्षाला टच झाला पाहिजे पहिला, महत्वाचा. त्याशिवाय तो आमचा वारंवारता बहुभुज पूर्ण होत नाही. नंतर पुन्हा हे 2 बिंदू जोडायचे. नंतर ते शेजारचा हा बिंदू जोडायचा. मध्ये सोडायचं नाही बरं कुठला. हा जोडला. त्यानंतर हे 2 बिंदू जोडायचे. नंतर हे 2 बिंदू जोडायचे. हा आणि हा. नंतर हा आणि हा जोडायचा. जोडला. त्यानंतर हे 2 जोडायचे. त्यानंतर हे राहिलेले शेवटचे 2 जोडायचे. बघा सुरुवातीला ही एक्स अक्षाला इकडे त्यानं काय केले? टच केले. इकडेही एक्स अक्षाला टच केले. आणि ही जी आकृती तयार झाली हिलाच म्हणतात वारंवारता बहुभुज असे म्हणतात. काय म्हणतात? वारंवारता बहुभुज. तुम्हाला सांगितलं होतं वारंवारता बहुभुज काढण्याच्या 2 पद्धती आहेत. एक आयतालेखाचा वापर करून आणि दुसरी आयतालेखाचा वापर न करता.
हे आपण काय केलं, आयतालेख काढला काय नाही, म्हणजे आयतालेखाचा वापर न करता हे आपण काढलेले आहे. आयतालेखाचा वापर न करता आपण या ठिकाणी काय केले, काढलेलं आहे. समजते? तर अशा प्रकारे तर तुम्हाला आयतालेखाचा वापर करून म्हणल्यावर दाखवू का एक फॉर एक्झाम्पल म्हणून मी दाखवतो तुम्हाला इथं एक माहिती असावी म्हणून तुम्हाला. मागं आपण आयतालेख काढला होता मागच्या व्हिडिओमध्ये, त्या आयतालेखात तुम्हाला फक्त दाखवतो. तो प्रश्न काय आपण इथे घेतलेला नाही सध्या. समजा हा आयतालेख आहे, याच्यात कसं करणार आहे तुम्ही, आयतालेखाचा वापर करून वारंवारता बहुभुज कसा काढायचा. काय करायचं, हा 1.5च्या आधीचं कुठे घर येईल, इथं येईल हे नाही. ह्या दोघाचा वर्ग मध्य कुठे येतो, इथं. हा एक बिंदू घ्यायचा आणि प्रत्येक आयताच्या डोक्यावरचे मध्यबिंदू घ्यायचे. याचा मध्यबिंदू हा घेतला, याचा मध्यबिंदू हा घेतला, याचा मध्यबिंदू हा घेतला. बघा मध्यबिंदू कसे घेतले. या आयताचा मध्यबिंदू हा डोक्यावरचा हा घेतला, याचा मध्यबिंदू हा घेतला, याचा मध्यबिंदू हा घ्यायचा आहे एक अक्षावर आणि हे जोडायचे. हे जोडायचे, हे जोडले, हे जोडले. म्हणजे हा आयतालेख काढाय जी माहिती दिली तीच माहिती जर आपल्याला वारंवारता बहुभुज काढा म्हणून जर सांगितलं असतं तर आयतालेखाचा वापर करून जर काढा म्हटलं तर अशा प्रकारे काढता येते. मी घेतलेला नाही प्रश्न हा, पण आता सध्या आपल्याकडे थोडी वेळ होती म्हणून मी तुम्हाला दाखवलं इथं. हा जो वारंवारता बहुभुज आता तयार झाला बघा, आयतालेखाचा वापर करून म्हणतात ह्याला. म्हणजे आयतालेख काढलाय आधी, आयतालेखाच्या डोक्यावरचं प्रत्येक आयताच्या वर काय केले आपण, मध्यबिंदू घेतले ना, प्रत्येक आयतावर वरती मध्यबिंदू घेतले. आयताच्या पहिलं जे आयता आहे आपला त्याच्या आधीच्या वर्गाचा मध्यबिंदू घ्यायचा, नंतरच्या वर्गाचा एक मध्यबिंदू घ्यायचा आणि एक साक्षाला जोडायचे फक्त ते. हे आयताचा वापर करून असे काढले जातात. पण हे उदाहरण मी तुम्हाला घेतलेलं नाही, फक्त या ठिकाणी मागच्याच प्रश्नातलं एक तुम्हाला आयतालेख माझ्याकडे तयार होता त्याच्यावर कसं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे हा वारंवारता बहुभुज कसा काढायचा हे आपण पाहिलेलं आहे. काय करणार, आधी एक्स अक्ष काढायचा, वाय अक्ष काढायचा. एक्स अक्षावर काय घ्यायचं, वर्ग मध्य घ्यायचे. वाय अक्षावर काय घ्यायची, वारंवारता घ्यायची. आणि ए वर्ग मध्य आणि वारंवारता हे घेतल्यानंतर काय करायचं, त्या ठिकाणी वर्ग सलग असा लागतात बरं का वर्ग मध्य काढताना. ते घेतल्यानंतर ते जे वर्ग मध्य आणि वारंवारता हे बिंदू जे आहेत, एक्स निर्देशक वर्ग मध्य आणि वाय निर्देशक हा वारंवारता, हे बिंदूंची स्थापना आलेखावर करायची आणि ते बिंदू असे पट्टीच्या साहाय्याने सरळ रेषाने जोडायचे. वक्ररेषा नाही बरं का, करू पट्टी घेऊन जोडलेत आपण सगळे. यालाच म्हणतात वारंवारता बहुभुज. बहुभुज असं का म्हटलंय रे, बघा ना, ह्याला ही एक भुज आहे, ही एक भुज आहे, हे भुजे आहेत ना, हे भुजे आहेत, हे सगळ्या भुजे आहेत, ही भुजे आहे, ही भुजे आहे. पण ही एक अक्षाला टच केलं नसतं तरी एक भुजाच कमी पडत होती. हे असं जोडल्यामुळं अजून एक भुजा मिळाली त्याला. म्हणून वारंवारता बहु म्हणजे अनेक भुजा असणारा हा असा प्रकारचा वारंवारता बहुभुज आहे हा. समजले? वर प्रमाण लिहायला विसरायचं नाही. तर अशा प्रकारे आपण सराव संच 6.5 मधला प्रश्न आपण वारंवारता बहुभुज कसा काढायचा तो पाहिलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजेच वृत्तालेख. तो वृत्तालेख कसा काढायचा ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत आतापर्यंत झाले आयतालेख, त्याचा सराव करा, राहिलेली उदाहरणं सोडवा. वारंवारता बहुभुज कसा काढायचा त्याचीही राहिलेली उदाहरणं सोडवा. समजते? व्हिडिओ पहा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओना शेअर करा आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा.